सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात दोन मित्र राहत होते. राघव आणि संजय. दोघांची मैत्री शाळेपासूनची होती. राघव हा गावातील प्रसिद्ध सावकाराचा मुलगा होता. त्याच्या घरात भरपूर संपत्ती, नोकरचाकर, घोडे आणि त्याचा मोठा वाडा होता. तो लहानपणापासूनच श्रीमंती अनुभवत आला होता. त्याला महागडे कपडे, खेळणी आणि गावात सर्वांचं कौतुक पण मिळायचं. पण संजय मात्र एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा होता. त्याच्या घरात एका वेळचं जेवणही कधी मिळायचं तर कधी नाही मिळायचं. तरीही तो सदैव आनंदी आणि मेहनती होता. त्याचा स्वभाव प्रेमळ आणि मदतीसाठी तत्पर असायचा. शाळेत असताना दोघे नेहमी सोबत असायचे. पण मोठे झाल्यावर मात्र राघवने संजयला कमी लेखायला सुरुवात केली. त्याला आता श्रीमंतीचा गर्व येऊ लागला होता. राघवच्या वडिलांचा सावकारीचा व्यवसाय मोठा होता. त्यांच्या पैशाने तो ऐशोआरामी जीवन जगत होता. त्याला वाटायचं की पैशाने सगळं काही विकत घेता येतं. म्हणजे सुख विकत घेता येतं, सन्मान विकत घेता येतो आणि मित्रसुद्धा विकत घेता येतात. हळूहळू त्याने गरीब मित्रांपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. संजय त्याला भेटायला आला की तो त्याला टाळायचा. "अरे संजय, तुला माझ्याबरोबर फिरायचंय ना? मग आधी कपडे तरी चांगले घालत जा ना. लोक काय म्हणतील की बघा राघव कुणाबरोबर फिरतोय. काय यार, मित्राची थोडी तरी इज्जत ठेव." राघव कधीही त्याच्या बोलण्याने संजयला टोचून बोलायचा. पण संजय मात्र हे सगळं निमूटपणे ऐकायचा. कारण त्याला आपल्या मित्राचा स्वभाव ठाऊक होता. त्याचं राघववर मनापासून प्रेम होतं. एक दिवस गावात खूप मोठा प्रकार घडला. काही सावकारांनी व्यापाऱ्यांना जास्त व्याजावर पैसे दिले होते आणि त्यात गैरव्यवहार झाल्याचा संशय गावकऱ्यांना आला. आणि ह्या प्रकरणामध्ये राघव सुद्धा सामील होता. आणि अचानक राघववर चोरी आणि फसवणुकीचा आरोप लावला गेला. गावातील पंचायत समितीने राघवला बोलावलं. गावकरी रागाने संतप्त होते. "हा सावकारांचा मुलगा आहे, ह्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे." "हो, त्याने फसवणूक केली आहे, याला गावाबाहेर हाकलून द्या." राघव आता घाबरला. त्याने आपल्या वडिलांकडे धाव घेतली. पण त्याचे वडीलही काहीच करू शकले नाही. ते म्हणाले, "हे बघ बाळा, मी काही करू शकत नाहीये. हे बघ माझे हात बांधले गेलेत. हे बघ तुलाच या संकटातून बाहेर पडावं लागेल बघ." गावकऱ्यांनी ठरवलं की जोपर्यंत राघव निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गाव सोडावं लागेल. राघवच्या घशाला कोरड पडली. त्याने आपल्या मित्रांकडे धाव घेतली. तो त्यांच्या घरी गेला. पण जे मित्र त्याच्यासोबत महागड्या वस्त्रात मिरवत होते ते मात्र त्याला आता ओळखायला तयार सुद्धा नव्हते. "हे बघ राघव भाऊ, आता आम्ही काही करू शकत नाही बघ." "अरे गावकऱ्यांचा निर्णय ना, आम्हाला पण पाळावं लागेल की." "हे बघ राघव, माफ कर यार, पण आम्ही तुझ्यासाठी पंचायतीसमोर काही बोलू शकत नाही. नाहीतर तुझ्यामुळे आम्हाला पण बाहेर काढतील." असं बोलून त्याच्या सर्व मित्रांनी पाठ फिरवली. राघव संपत्तीने श्रीमंत होता. पण त्या दिवशी त्याच्यासाठी कोणीही उभं नव्हतं. एका आडोशाला शांत बसून तो रडत होता. आणि त्याला आता आपल्या गर्वाचा पश्चाताप होऊ लागला. पण त्याच वेळी त्याला एक नाव आठवलं. संजय. मला वाटतं संजयच माझी मदत करू शकेल. तोच या संकटातून मला बाहेर काढू शकेल. मला त्याच्याकडे जायला हवं. आणि राघव थेट संजयच्या झोपडीसमोर गेला. त्याचं मन आता नरम झालं होतं. त्याला माहीत होतं हा त्याचा शेवटचा विश्वास होता. संजयने दार उघडलं आणि राघवची अवस्था पाहून तो चकित झाला. "अरे संजय, अरे काय झालंय तुला? आणि तू असा का दिसतोयस? हे तुझे हाल कोणी केलेत?" संजयने अगदी काळजीने विचारलं. राघवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने संजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो रडायला लागला. "संजय, संजय, मी संकटात आहे रे. अरे माझ्यावर चोरीचा आरोप लावला गेलाय. अरे पण मी काहीच केलं नाही रे. आणि त्या मित्रांनी सुद्धा पाठ फिरवलीये. आता मला फक्त तुझी मदत हवी आहे मित्रा. मला फक्त तुझी साथ हवी आहे. सांग ना, करशील ना माझी मदत?
सॉरी आहे बघ, मी तुला जे काही आधी बोललो त्याबद्दल सॉरी, पण प्लीज माझी मदत कर रे मित्रा. संजय क्षणाचाही विचार न करता म्हणाला, राघव, अरे वेडा आहेस का तू? सॉरी काय म्हणतोयस? हे बघ, तू माझा मित्र आहेस आणि तुझी मदत मी नाही करणार तर मग अजून कोण करणार? पण आधी मला सांग काय काय झालं ते. आणि राघवने त्याला घडलेला सर्व काही प्रकार सांगितला. संजयने राघवची पूर्ण कहाणी ऐकली आणि तो त्याच्याशी सहमत झाला. त्याला कळलं की राघव निर्दोष आहे. संजयने त्या रात्रीच गावकऱ्यांची मदत घेतली. त्याने सत्य समजून घेण्यासाठी अनेक लोकांशी चर्चा केली. त्याने काही व्यापाऱ्यांना भेटून खरी माहिती सुद्धा मिळवली आणि हे दाखवून दिलं की राघव निर्दोष आहे. दुसऱ्या दिवशी पंचायतीसमोर संजय उभा राहिला आणि त्याने सगळ्यांपुढे खरे पुरावे सादर केले. आता गावकऱ्यांनी राघवला निर्दोष ठरवलं आणि त्याला गावात राहण्याची परवानगी सुद्धा दिली. आता राघव सुटकेचा श्वास घेत होता, पण त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. तो संजयकडे गेला आणि त्याच्या पायाशी बसला. संजय, आज मला कळलं की पैसा हा क्षणभराचा असतो रे, पण मित्र हे तुझ्यासारखा कायमचा असतो बघ. अरे, मी तुला कमी लेखलं, पण संकटात फक्त तू माझ्यासाठी उभा होतास मित्रा. फक्त तू माझ्यासाठी उभा होतास आणि तुझे हे उपकार मी कधीच नाही विसरू शकत रे, कधीच नाही विसरू शकत. थँक्यू मित्रा, थँक्यू. संजयने त्याला उचलून उभं केलं आणि म्हणाला, ए राघव, अरे मित्र बोलतोस ना आणि थँक्यूची भाषा करतोयस. आणि कसं आहे ना राघव, मैत्री ही श्रीमंतीने नाही तर हृदयाने मोठी असते बघ. चल आता डोळे पुस आणि रडू नकोस रे. काय सावकाराचा मुलगा रडताना बरं नाही वाटत ना रे. हे ऐकून दोघेही मनसोक्त हसायला लागले. राघवने आपल्यातला गर्व दूर कुठेतरी फेकला होता आणि त्या दिवसानंतर दोघांची मैत्री पुन्हा नव्याने उभी राहिली होती. मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की खरी मैत्री ही संपत्तीवर नाही तर विश्वासावर आणि प्रेमावर आधारलेली असते. संकट आलं की खऱ्या मित्रांची ओळख होते. तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत आनंदी रहा आणि कथा ऐकत रहा फक्त स्टोरी मित्र कमलाकर या YouTube चॅनेलवर.